लोकसभा निवडणूक 2024 शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना सक्रियपणे काम करण्याचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी ठाणे येथे छापा मारून शंभू सुरेश महतो नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली। आरोपी याच्याकडून 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत कारतुसे असा एकूण 3,40,000 किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंभू महतो हा बिहारचा रहिवासी असून सध्या मुंबईतील विक्रोळी पूर्व येथे राहतो। तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे। माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल त्याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रांच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम PI वनिता पाटील मॅडम, API तरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत कारतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे।